लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस, फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। आरएसएस ने लोगों को बचाई इसलिए उन्हें भाजपा में उम्मीदवारी दी। ऐसा है, पहली बात महाराष्ट्र में ये जो अटैक हुआ 2008 में हुआ, 2008 से 2014 तक महाराष्ट्र में भी कांग्रेस की सरकार थी और देश में भी कांग्रेस की सरकार थी। उस समय सोए हुए थे? उस समय क्या कर रहे थे? इसलिए इस प्रकार की झूठी बातें कहकर और देश विरोधी बयान देकर आज हमारे देश की भूमिका को कॉम्प्रोमाइज करने का काम कांग्रेस ने किया। सर मराठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतायत। पाकिस्तान देखील सुरुवातीला हेच म्हणत होतं की कसाबने काही केलेलं नाही, तो निर्दोष आहे, पण शेवटी पाकिस्तानला देखील हे मान्य करावं लागलं की हो, कसाब आमचा रहिवासी होता आणि कसाबनेच त्या ठिकाणी आतंकवादी अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत। मला आश्चर्य वाटतं, 2008 साली मुंबईवर हल्ला झाला, कसाब नावाच्या कसायाने हल्ला केला। 2008 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं, काँग्रेसचं सरकार देशातही होतं आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे। आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा, तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस, त्या काँग्रेसचा नेता सांगतोय की कसाबने करकरेंना मारलेलं नाही। म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील हे काँग्रेसी मागे पुढे पाहत नाहीये। ही पाकिस्तानची भाषा जर काँग्रेस बोलणार असेल तर त्यांची औकात काय आहे हे भारताची जनता त्यांना दाखवणार। थँक्यू।